यातील पाठाच्या भागामध्ये आपण लेखकाद्वारे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचा संक्षिप्त परिचय पाहिला। त्यांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला हे आपण पाहिलं। नंतर त्यांच्या शिक्षणाच्या कालावधीबद्दल आपण पाहिलं की कसं विकट परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि अशातही त्यांनी प्रथम क्रमांकामध्ये किंवा प्रथम श्रेणीमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करून घेतली। लेखक आपल्याला त्यांच्याबद्दल अजून त्यांचे गुणविशेष आणि माहिती आपल्याला सांगणार आहेत, तर ते पाठाच्या परिच्छेदामधून आपण जाणून घेऊया। पाठाच्या सुरुवातीला लेखक आपल्याला डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाच्या पंचसूत्रीबद्दल सांगतात की सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम आणि प्रचंड आशावाद ही दीर्घ जीवनाची पंचसूत्री विश्वेश्वरय्या यांची होती। आता त्यांच्या शिक्षणानंतरचा त्यांच्या आयुष्यातील जीवन कालावधी लेखक आपल्याला पुढील परिच्छेदामध्ये सांगत आहेत। त्यांनी 1883 मध्ये अभियांत्रिकी पदवी प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी प्राप्त केली। मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले। बघ, अशा रीतीने ते महाराष्ट्रातील नाशिक विभागामध्ये मुंबई सरकारद्वारे सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सहाय्यक अभिनेता या पदावरती अभियंता या पदावरती त्यांची नेमणूक करण्यात आली। त्याच वर्षी त्यांनी खानदेशामधल्या एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्यप्राय व आव्हानात्मक काम मोठ्या कौशल्याने करून दाखवले। बघा, इथे आपल्याला लेखक त्यांच्यातील कलाकौशल्यता आणि त्यांच्यामध्ये असलेली आव्हानात्मक संकटांवर मात करण्याची जिद्द आपल्याला या परिच्छेदांमधून जाणून येते की बघा, खानदेशामध्ये असा एक नाला होता की तिथे पाईप बसवणे हे अत्यंत अशक्य आणि कठीण अशी गोष्ट होती आणि आव्हानात्मक गोष्ट होती की इथून मागे त्याच्यावरती भरपूर विचार विनिमय करण्यात आला, परंतु त्याच्यावरती काहीच तोडगा निघत नव्हता। परंतु असं अशक्य आणि आव्हानात्मक काम मोठ्या चातुर्याने आणि कौशल्याने डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी करून दाखवले। त्यांच्या कामावर वरिष्ठ मंडळी बेहद खुश झाली व त्याचीच फलश्रुती म्हणून सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणी पुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली। मग बघा, आता एक एक गुंता, जसं आपण बघा धाग्यामध्ये खूप गुंता होतो, मग एक एक गाठ आपण जसं सोडत जातो तसं तसं तो धागा मोकळा जातो, तसंच इथे विश्वेश्वरय्याद्वारे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्याद्वारे कशा रीतीने समाजामध्ये अनेक समस्या होत्या आणि त्या एक एक समस्येचा गुंता त्यांनी कसा सोडवला याचं वर्णन केलेलं आहे। सुरुवातीला सांगितलेलं आहे की खानदेशामधील एका नाल्याचं काम त्यांनी अशक्य अशा नाल्याचं काम त्यांनी अत्यंत हुशारीने करून दाखवलं। नंतर मग त्यांच्या कामावरती वरिष्ठ मंडळी खुश झाले आणि त्याचीच एक फलश्रुती म्हणून त्यांच्याकडनं अजून एक उत्तम असं कार्य करण्यात आलं होतं। कोणतं कार्य होतं ते की सिंध प्रांतामध्ये सक्कर शहराच्या पाणी पुरवठ्याची अत्यंत गुंतागुंतीची अवघड क्लिष्ट अशी जबाबदारी डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्यावरती सोपवण्यात आली। आता बघा, त्यांनी सुद्धा काय केलं, हे जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती ती जबाबदारी त्यांनी पूर्ण करून दाखवली। आता लेखक आपल्याला सांगत आहेत त्याचं की सक्कर या ठिकाणी, सिंध प्रांतामध्ये असलेलं सक्कर या ठिकाणी, या शहरामध्ये कशा रीतीने त्यांनी तिकडील लोकांना कशा त्यांच्या समस्येतून बाहेर काढलं याचं वर्णन केलेलं आहे। तुम्हाला बघा प्रश्न विचारलेला गेलेला आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ह्या परिच्छेदामधून लिहू शकतात। झाले असे, सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता। बघा, आता प्रत्येक शहरामध्ये नगरपालिका, महानगरपालिका वगैरे असतात आणि मग ते तिकडील त्या शहरातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। आता सक्कर इथे सुद्धा पाणी पुरवठ्याची अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीची समस्या निर्माण झालेली होती। मग सक्करच्या नगरपालिकेने काय केलं होतं, त्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी तिथे जवळ असलेली सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळ एक मोठं डोंगर होतं, त्या डोंगरावर एक मोठं असं जलाशय बांधलं। आता आपण बघतो की ना, जिथे पाण्याची खूप टंचाई असते तिथे असे जलाशय, तळे वगैरे बांधले जातात की कृत्रिम
जलाशय. तर तसंच नगरपालिकेने सुद्धा तिथे कृत्रिम असं जलाशय बांधला. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून मग त्या जलाशयात साठवले जाईल. बघा, मग ते काय केलं जायचं, नदीचं पाणी त्या जलाशयामध्ये मोठ्या पंपाद्वारे ओढले जायचं. पण काय व्हायचं, त्या जलाशयामध्ये ते पाणी वाळू मिश्रित गढूळ असे घाणेरडे पाणी तिथे त्या जलाशयामध्ये जमा व्हायचं. मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाई. बघा, आता तेच जलाशयामध्ये जे गढूळ घाणेरडं निर्जंतुनिक केलेलं असं पाणी ते सक्कर या शहरातील नागरिकांना पोहोचवले जाईल. बिचाऱ्या नागरिकांना पाणी सोसवत नव्हते, पण आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकाला झेपत नव्हतं. आता बघा, प्रत्येक वेळेस नगरपालिकेला सगळाच खर्च झेपेल असा नसतो. आता अगोदरच त्यांनी जलाशय बांधलेला होता, त्याच्यासाठी भरपूर पैसा खर्च झालेला होता आणि त्यातूनच त्या जलाशयात साठलेलं जे गढूळ पाणी होतं ते निर्जंतुनिक करण्यासाठी किंवा फिल्टर करण्यासाठी नगरपालिकेकडे पैसे नव्हता. ते खर्च करण्यासाठी नगरपालिका खर्च करत नव्हती. मग त्यावेळेस त्या गढूळ पाणी पिणे हा एकमात्र पर्याय किंवा वापरणे हा एकमात्र पर्याय सक्कर शहरातील लोकांसाठी झालेला होता. पण ते पाणी जे होतं अत्यंत गढूळ असल्या कारणाने त्या नागरिकांना ते पाणी सोसवत नव्हतं. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार वगैरे बळवण्याची शक्यता होत होती. विश्वेश्वरय्यांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी अत्यंत व्यावहारिक व अल्पखर्चिक तोडगा काढला. आता बघा, तीक्ष्ण बुद्धी होते, चालाक होते आणि कर्तृत्वान्वित होते. त्यांनी आपल्या बुद्धीचा उपयोग करून तिथे व्यावहारिक आणि अल्पखर्चिक म्हणजे अत्यंत कमी खर्चामध्ये असा तोडगा काढला. नदीच्या काठाजवळ काय सांगितलेलं आहे लेखकाने की नदीच्या काठाजवळ पात्रातच एक गोल व खोल विहीर खोदून काढायला लावली. आता बघा, एकीकडे त्यांनी नदीच्या डोंगराजवळ एक जलाशय बांधलेलं होतं नगरपालिकेने, पण तिथे एक तोडगा काढला होता. विश्वेश्वरय्यांनी काय केलं होतं की नदीच्या काठाजवळ एक त्या पात्रामध्येच एक खोल आणि गोल अशी विहीर खोदून काढायला लावलेली होती आणि विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. मग बघा, आता काय केलं की नदीच्या तळापासून तर नदीच्या प्रवाहाखाली एक छोटासा त्यांनी बोगदा तयार केला होता आणि अशा रीतीने म्हणजे नदीतील शुद्ध पाणी होतं ना ते हळूहळू विहिरीमध्ये साठू लागले आणि अशा रीतीने त्या विहिरीमध्ये स्वच्छ आणि शुद्ध पाणी येऊ लागले आणि स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे पाणी आले आणि तो साऱ्या भारतीयांच्या कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय झाला. बघा, आता इथे तुम्हाला प्रश्न विचारला जातं की स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. म्हणजेच काय की सक्कर ह्या शहरातील लोकांना कधीही एक शुद्ध किंवा निर्जंतुनिक पाणी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये मिळेल असं त्यांना कधी वाटत नव्हतं. पण डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी जे आव्हान स्वीकारले होते त्या आव्हानातून तोडगा काढून सक्कर या शहरातील लोकांची ही पाणी समस्या किंवा पाणी टंचाईची जी समस्या होती ती त्यांनी दूर केली होती आणि त्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाण्याची सोय करून दिलेली होती. आणि अशा रीतीने सक्कर शहरातील लोकांना कधीही स्वप्नामध्ये असं वाटलं नव्हतं की त्यांना स्वच्छ शुद्ध असं जलामृत म्हणजेच ते पाणी वापरायला आणि प्यायला मिळेल. आणि ती गोष्ट जेव्हा विश्वेश्वरय्यांनी शक्य करून दाखवलं तेव्हा सक्करच्या शहरामधील लोकांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आले आणि अशा रीतीने पूर्ण भारतीयांसाठी विश्वेश्वरय्या यांचा हा प्रयोग अत्यंत कुतूहलाचा कौतुकाचा विषय झाला. त्यांनी 1907 मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. स्वेच्छानिवृत्ती म्हणजेच स्वतःच आपण रिटायर घेण्याच्या वयोमर्यादा असतं की नाही, प्रत्येकाच्या वयानुसार त्यांना निवृत्ती दिली जाते. पण त्यांनी स्वतःच्या इच्छेने निवृत्ती ते झाले होते आणि त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली. त्यांनी गरजेपुरतेच पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केला. बघा, मग इथे आता लेखक आपल्याला त्यांच्यातील अजून एक नवीन गुण आपल्याला सांगत आहेत, त्यांच्यातील वैशिष्ट्य आपल्याला किंवा विशेषतः आपल्याला सांगत आहेत की बघा, मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली होती पण त्यांना
त्यांच्या मते पेन्शनची त्यांना जास्त गरज नव्हती, जेवढे आवश्यक होते तेवढेच पैसे ते गरजेपुरतं वापरायचे आणि उरलेले सगळे पैसे ते गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि ज्या काही शैक्षणिक संस्था होत्या त्यांच्या निर्मितीसाठी खर्च करत होते. का बरं? कारण की त्यांच्या मनात कुठेतरी होतं की त्यांच्या आर्थिक किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या आणि पण त्या समस्यांचा सामना करून त्यांनी जिद्दीने त्यांचं शिक्षण पूर्ण केलं होतं. मग अशा आपल्यासारख्याच गरजू किंवा आपल्यासारख्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी सहानुभूती म्हणून त्या पैशाचा उपयोग गरजवंतू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केला. म्हणजे येथे सुद्धा आपल्याला त्यांचा सहानुभूती हा गुण पाहायला मिळतो. इच्छा एकच, आपल्यासारखे कोणी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल तर त्यांना प्रोत्साहन लाभावे. मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरांच्या आपल्यातील माणुसकीचे असे लोभस दर्शन घडवले. बघा, मानवता हा गुण अत्यंत संपन्न असा गुण असतो आणि इथे सुद्धा आपल्याला विश्वेश्वरायांच्या मध्ये आत्मीयता, मानवता, माणुसकी यांचं गुण विशेषतः आपल्याला पाहायला मिळतो आणि गरिबांबद्दल सहानुभूती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आता पुढील परिच्छेदामध्ये लेखक सांगत आहेत की निवृत्तीनंतर स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी विश्वेश्वराच्या युरोपच्या दौऱ्यावर गेले होते. दौऱ्यावर असतानाच त्यांना अचानक एक तार आली होती. तार होती हैदराबादच्या निजामांची. तातडीने या. बघा, आता जेव्हा ते रिटायर्ड झाले होते, स्वेच्छानिवृत्ती त्यांनी घेतले होते, मग निवांत वेळामध्ये काय करायचं तर वेगवेगळ्या स्थापत्यशास्त्राचे ते अवलोकन करू लागले आणि अशा रीतीनेच ते मग अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन दौरे करत होते. अशाच मग युरोपच्या दौऱ्यावरती गेलेले असताना त्यांना अचानक हैदराबादच्या निजामांनी तार करून बोलवून घेतलं. हैदराबादच्या मुसा नदीचे रौद्ररूप धारण केले होते. बघा, आता हैदराबादमध्ये जी काही मुसा नदी होती ती अत्यंत खवळली होती. रौद्ररूप धारण करणे म्हणजे त्या नदीचे जे प्रांगण होते ते अत्यंत उत्तुंग भरून वाहत होतं आणि त्यामुळे तेथील लोकांच्या जीवनाला धोका निर्माण झाला होता. सारे शहर पाण्याखाली जाण्याची जबरदस्त धक्का निर्माण झाला होता. खवळलेल्या जलाशी सामना करण्यासाठी विश्वेश्वराच्या नावाचे आधुनिक अगस्ती युरोपचा दौरा अर्धवट सोडून हैदराबादला आले. बघा, मग इथे लेखकाने त्यांची पुन्हा अगोदर आपण पाहिलं की पाठाच्या सुरुवातीलाच लेखकांनी त्यांची विश्वकर्मा ह्या भगवानाबरोबर तुलना केलेली आहे, त्यांची उपमा दिलेली आहे. आता या परिच्छेदामध्ये सुद्धा लेखकाने त्यांची उपमा किंवा त्यांची तुलना अगस्ती ऋषींबरोबर केलेलं आहे की असं म्हटलं जातात की समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा समुद्र खवळला होता, राक्षस खवळले होते, तर त्या सगळ्या समुद्राचं नियंत्रण अगस्त्य ऋषींनी केलेलं होतं. मग ते प्राचीन काळामध्ये, की नाही. मग आता आधुनिक काळातील असेच हे अगस्त्य ऋषी म्हणून त्यांचं वर्णन लेखक इथे करत आहेत. काय सांगत आहेत की ज्या वेळेस अगस्त्य ऋषींनी खवळलेल्या समुद्राला शांत केलं होतं, त्याचप्रमाणे खवळलेल्या जलाशी सामना करण्यासाठी विश्वेश्वरांचं आधुनिक काळामध्ये नाव सुचवण्यात आलेलं होतं आणि म्हणूनच तो युरोपचा दौरा अर्धवट सोडून त्या हैदराबादला आले. तब्बल 6-7 महिने झुंज देऊन मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी त्यांनी कायमची व्यवस्था केली. मग अशा रीतीने बघा, ह्या कार्यासाठी त्यांना जवळजवळ 6-7 महिने कष्ट करावे लागले, अत्यंत मेहनत करावी लागली आणि अशा रीतीने लगातार 6-7 महिन्यांची झुंज देऊन त्यांना ह्या कार्यामध्ये सफलता मिळाली. आणि ती सफलता काय मिळाली की मानवाच्या ताब्यात राहील. म्हणजे ती नदी जी मानवाच्या जीवनावरती धोका निर्माण झाला होता, पूर्ण शहर पाण्याखाली जाण्याचा धोका होता, जो जबरदस्त धोका होता ना, तो तिथे फक्त आणि फक्त या आधुनिक विश्वेश्वरांच्या कार्यामुळे तो धोका टळला होता. आपली कर्तबगारी समाजाच्या कल्याणासाठी वापरली गेली पाहिजे, ही भूमिका डॉक्टर विश्वेश्वरय्या यांची होती आणि पाठाच्या या परीक्षेमध्ये आपल्याला त्यांचा ह्या जीवनाच्या भूमिकेचा परिचय लेखकाने करून दिलेला आहे. उर्वरित पाठाच्या भागामध्ये आपण त्यांचं व्यापक विश्वकार्य अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण पाठाच्या
पुढील भागात पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद.